चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेचे चक्र फिरले. वडेट्टीवारांनी हात काढताच मुनगंटीवार सक्रिय. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा थेट फायदा आता भारतीय जनता पार्टी घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांनी सत्ता स्थापनेतून हात बाहेर काढत माघार घेतल्याचे संकेत मिळताच भाजपचे वरिष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आलाय. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडे 27 नगरसेवक तर अपक्ष व समर्थक मिळून एकूण 30 नगरसेवकांचे संख्याबळ होते. याशिवाय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे मिळून 8 नगरसेवक काँग्रेस सोबत आल्यास काँग्रेसची सत्ता सहज स्थापन होऊ शकली असती. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत कलह, गटबाजी आणि काही नेत्यांच्या अरेरावी भूमिकेमुळे उभाटा आणि वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसपासून अंतर ठेवण्याची भूमिका घेतल्याचं समजतंय. त्यातच आमदार विजय वडेट्टीवार यांनी सत्ता स्थापनेतून काढता पाय घेतल्याने काँग्रेसमधील इतर नगरसेवकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. ज्यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी होती तेच बाजूला झाल्याने काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते का असा प्रश्न आता पक्षांतर्गत विचारला जाऊ लागलाय. या राजकीय गोंधळाचा फायदा घेत भाजपने हालचाली वाढवल्या आहेत. सध्या भाजपकडे 23 नगरसेवक असून शिवसेना शिंदे गटाचा 1 नगरसेवक असे एकूण 24 चा आकडा आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ गाठण्यासाठी भाजपकडून शिवसेना, उभाटा आणि वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकीत पक्षीय विचारसरणीपेक्षा सत्तेचे गणित अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधीच अनेक अनपेक्षित व अभद्र युती झालेल्या असतानाच चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, उभाटा गट यांच्यात युती झाली तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीच राहणार नाही असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. एकीकडे काँग्रेसमधील फूट, नेतृत्वाचा अभाव आणि निर्णय क्षमतेचा अभाव उघड होत असताना दुसरीकडे भाजप मात्र शांतपणे पण ठामपणे सत्ता स्थापनेच्या दिशेने पावले टाकताना दिसत आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा प्रशासकीय व राजकीय अनुभव या टप्प्यावर भाजपासाठी निर्णायक ठरू शकतो अशी ही चर्चा सुरू आहे. एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार हे आता केवळ संख्याबळावर नव्हे तर कोण किती कुशलतेने राजकीय खेळी खेळतो यावर ठरणार आहे. काँग्रेसला मिळालेला जनतेचा कौल अंतर्गत कलहात वाया जाणार की भाजप नव्या समीकरणांतून सत्ता हस्तगत करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय.